हाय फ्रेंड्स, आज आपण लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी कोणते पदार्थ देऊ शकतो ते पाहणार आहोत। तर मी इथे सर्वप्रथम धिरडं बनवत आहे। तर ह्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे आणि तांदळाचं पीठ 1 चमचा घेतलेला आहे। आता यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या ॲड करणार आहोत, ज्यामुळे हा पदार्थ पौष्टिक होईल। तर मी इथे अशा वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत, टोमॅटो, कोबी, शिमला मिरची, बीट, गाजर आणि कोथिंबीर। हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे। आता आपण हे त्या वाटीमध्ये ॲड करूया। तुम्ही तुमच्याजवळ ज्या देखील भाज्या अवेलेबल असेल त्या ॲड करू शकता। आता यामध्ये आपण 1 चमचा तीळ ॲड करूया। तिळातील कॅल्शियममुळे मुलांची बोन हेल्थ खूप चांगली राहते। आता आपण मीठ ॲड केले आहे। सर्व आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि आपण आता यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। खूप जास्त पातळ देखील करायचं नाहीये आणि खूप जास्त घट्ट देखील ठेवायचं नाहीये। तुम्ही पाहू शकता या प्रमाणामध्ये मी इथे पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आता मी इथे तवा गरम करत ठेवला आहे। तुम्ही नॉनस्टिक तवा देखील घेऊ शकता, बिडाचा तवा देखील घेऊ शकता। मी सध्या इथे ॲल्युमिनियमच्या तव्यावर करत आहे। हे अशा पद्धतीने ऑमलेट सारखं असं गोलाकार पद्धतीने आपण ओतून घेणार आहोत। ज्वारीचं पीठ हे तव्याला शक्यतो चिकटत नाही, पण तुम्ही तेल व्यवस्थित लावावं आणि तवा चांगला तापलेला असावा। हे असं तुम्ही पसरवून घेऊ शकता। असं उलटण्याच्या सहाय्याने आपण कडेकडेने याला पलटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याला छान अशी जाळी देखील आलेली आहे। याला थोडंसं मंद गॅसवर असं क्रिस्पी देखील केलं ना तरी मुलं खूप आवडीने खातात। किंवा जर मऊ आवडत असेल तर तुम्ही मऊ देखील असं सर्व करू शकता। आता इथे आपला नेक्स्ट पदार्थ आहे बीटरूटचा पराठा। बीटरूट हे आपल्या गट हेल्थ आणि डायजेशनसाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे त्याचा आहारात आपल्या नक्की समावेश केला पाहिजे। तर मुलं हे खायला बघत नाहीत, त्यामुळे आपण इथे याचा बीटरूटचा पराठा करणार आहोत। त्यासाठी आपण हे बीट असं बारीक प्युरी करून घेतलेली आहे आणि ती आपण गव्हाच्या पिठामध्ये ॲड करणार आहोत। यामध्ये आपण आता भरपूर असं तीळ देखील घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने जिरे पावडर, मीठ आणि पाणी। हे सगळं आपण छान असं मिक्स करणार आहोत। याला चव अजून आणण्यासाठी आपण यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट देखील टाकू शकतो। मिरची थोडीशी कमीच टाकायची लहान मुलांसाठी। अशा पद्धतीने मी इथे हा गोळा मळून घेतलेला आहे। याला एक 10 ते 15 मिनिटं तेल लावून ठेवायचं आहे। यानंतर पराठा करताना तुम्ही अशा पद्धतीने गोल आकारात देखील पराठा करू शकता, पण जर तुम्हाला ट्रायंगल शेपमध्ये करायचा असेल तर असे आपण तिन्ही बाजूने याला असे फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यानंतर असं वरचेवर पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे। आता भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि यावर असं तूप सोडत आहे। तुम्ही तेल किंवा तूप काहीही घेऊ शकता। दोन्ही बाजूनी असं छान खरपूस घालून तूप लावून सॉस किंवा कोणत्याही चटणी बरोबर सर्व करू शकता। थँक यू फॉर वॉचिंग।